रायगड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर निसर्गाच्या लहरीपणाचं सावट गडद झालं आहे. मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे सुरुवातीलाच पेरणी खोळंबली, तर त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसानं रोपवाटिकांचं मोठं नुकसान केलं. परिणामी अर्धा जुलै संपत आला असतानाही जिल्ह्यातील केवळ 1.67% क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली असून अनेक भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या स्थिरतेची प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात भात लागवडीचं नियोजित क्षेत्र मोठं असलं तरी पावसाच्या विस्कळीत पॅटर्नमुळे शेतीचं नियोजन कोलमडलंय. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं ओढ दिल्यानं रोपवाटिका उशिरा तयार झाल्या. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचलं आणि सुमारे 2100 हेक्टरवरील रोपवाटिकांचं नुकसान झालं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी आणि नव्यानं रोपवाटिका तयार करण्याची वेळ आली आहे. यंदा लागवडीचा हंगाम वेळेत सुरू होईल अशी अपेक्षा असताना हवामानातील सातत्यानं होणाऱ्या बदलांमुळे संपूर्ण शेतीचक्र विस्कळीत झालंय. काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यानं मशागतीची कामं ठप्प आहेत, तर काही भागांमध्ये पुरानंतर गाळ साचल्यानं लागवड करणं अशक्य झालंय. त्यामुळे पारंपरिक लागवडीचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडलंय. कृषी विभागाच्या माहितीनुसार भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी सलग आणि संतुलित पावसाची आवश्यकता असते. मात्र यंदा कधी पावसाची दीर्घखंडित अवस्था तर कधी अतिवृष्टी अशा दोन्ही टोकांच्या परिस्थितीमुळे शेतीवर विपरीत परिणाम झालाय. परिणामी जिल्ह्यातील लागवडीचा वेग अत्यंत मंदावलाय. दरम्यान कृषी विभागानं नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू केले असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती माहिती स्थानिक कृषी कार्यालयात नोंदवावी असं आवाहन करण्यात आलंय. पुढील काही दिवस संतुलित पाऊस झाल्यास उर्वरित क्षेत्रावर लागवडीला वेग मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी सध्या तरी रायगडातील भातशेती मोठ्या संकटाच्या छायेखाली असल्याचं चित्र आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.